काय नेमकी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे? खरं तर आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सर्व सहकाऱ्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्याच्या मागचं कारण असं होतं की आदरणीय दादांचा 28 जानेवारी रोजी त्यांच्या विमानाचा जो दुर्दैवी अपघात झाला त्याची CID चौकशी प्रथमतः मुख्यमंत्री महोदयांनी लावली, त्याबद्दल त्यांचं आभार मानले। सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे एक भाऊ म्हणून ते उभे राहिले या संकट काळात, त्याबद्दलही त्यांचं ऋण व्यक्त केलं आणि या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी याकरता रीतसर त्यांना निवेदन दिलेलं आहे। न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती शासनाकडूनच ती शिफारस करून गठीत करावी आणि महाराष्ट्राच्या मनात ज्या शंकेचं काहूर गेल्या 14 दिवसांपासून घुमतं आहे की नेमका अपघात कसा झाला, CCTV फुटेज कुठे आहे, दादा विमानात बसले त्यावेळेचं CCTV कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये लोकांचं शंका निरासरण व्हावं याकरता माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो। त्यांनी पण यावर सकारात्मक प्रतिसाद दिला। निवेदन स्वीकारताना ते अत्यंत भावुक होते कारण अशा प्रकारचं निवेदन त्यांना देताना आणि तेही त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या गेलेले आदरणीय दादा यांच्या बाबतीत असं निवेदन देताना आम्हालाही आमच्या भावना आवरल्या नाहीत। पण या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि विनंती पण केली की 23 फेब्रुवारीपासून जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते आहे त्या संदर्भात जर एक दिवसीय स्वतंत्र काही अधिवेशनाचा एक दिवस घेता आला आणि या विषयावर चर्चा घडून आणता आली तर ते पण करावी अशी मौखिक मागणी पण मी त्यांना केलेली आहे। दुसरीकडे आता थोड्या वेळातच रोहित पवार या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या पद्धतीने ते देखील मागणी करणार माझा त्यांच्याशी काही त्याची चर्चा झालेली नाही। त्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतील, काय मांडणी करतील हा त्यांचा अधिकार आहे, पण त्या पत्रकार परिषदेकडे अर्थातच सर्व महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून आहे। त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आहे की काही गौप्यस्फोट ते करणार आहेत, नेमका जसे रोहित पवार साहेब त्यांच्या घरातले त्यांचे घरातले कौटुंबिक सदस्य आहेत तसं आम्ही पण एक परिवार पोरका झाला आहे। आज तुम्ही बघितलं असेल आदरणीय सुनेत्रा वहिनींनी पदभार स्वीकारताना आमच्या सगळ्या भावना हे शून्य झालो होतो आम्ही त्यावेळेस। त्यामुळे त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच महाराष्ट्रासमोर आली पाहिजे। आमच्याही पक्षातल्या नेत्यांकडे काही माहिती असली तर तेही पण आली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती करतो आपण सर्वांनी मिळून विधानसभा विधान परिषदेचे सर्व आमदार मिळून माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घ्यावी। सर्वांनी मिळून येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा दादांच्या या विमान अपघाताचा दुर्दैवी जो काही प्रसंग कोसळला त्यावर सुद्धा एकमुखानं स्वतंत्र एक दिवसीय अधिवेशन घेण्याची मागणी मला असं वाटते सर्वांनी मिळून केली पाहिजे अशी विनंती पण मी तुमच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना करतोय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात देखील आता चर्चा आहेत त्या पाहायला मिळतात। सुमित्रा पवार देखील आज दिल्लीमध्ये जात आहेत। आज आदरणीय वहिनी माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीकरता दिल्लीला जात असल्याचं आम्हाला कळलं। विलिनीकरणासंदर्भातला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार ह्या आदरणीय वहिनींसाहेबांनाच आहे। त्याच पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष असाव्यात ही आमच्या सर्वांची भावना, राष्ट्रीय अध्यक्ष असाव्यात ही आमची सर्वांची भावना आहे। त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत आणि ते जो विलिनीकरणासंदर्भात निर्णय घेतील तो निर्णय मान्य करूनच आम्ही पुढं वाटचाल करणार आहोत। एकत्र यावं अशी एक अपेक्षा आहेत का? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं जो प्रतिसाद किंवा त्यांचे नेते ज्या वेगानं करतात तशा पद्धतीनं कशी हालचाल किंवा तशा पद्धतीनं मानस तुमच्या राष्ट्रवादीचा दिसून येत नाही। जोपर्यंत आजच पदभार स्वीकारला आहे उपमुख्यमंत्री पदाचा, त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी बैठक घेतील, त्या बैठकीअंती जे ठरेल तो निर्णय घेऊन आम्ही पुढे जाऊ। तुर्तास एवढंच सांगतो की वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ह्या पुढच्या बाबी विलिनीकरणाच्या त्या स्पष्ट करतील। कार्यकर्ता म्हणून सगळ्यांच्या भावना आहेत की आम्ही सगळे एकत्र मिळून काम केलं पाहिजे। काल तुम्ही बघितलं असेल जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही त्या ठिकाणी निकाल आले ते
समाधानकारक होते. अर्थातच आम्हाला अजूनही काम करावं लागणार आहे, कारण सेकंड फेज जिल्हा परिषदेचा बाकी आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका बाकी आहेत. त्या तुलनेत पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद निवडणुकीत, कोकणातल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आम्हाला समाधानकारक यश भेटलं. पण अजितदादा कधीच न थांबणाऱ्या नेत्यांपैकी होते. त्यामुळे मला असं वाटते की विलिनीकरणाच्या चर्चेवर सध्या मला बोलणं योग्य वाटणार नाही. पण कार्यकर्ता म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ भक्कमपणे एकत्र येऊन सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.